माकडे आणि टोपीवाला. एक टोपीवाला डोक्यावर गाठोडे घेऊन टोप्या विकण्यासाठी निघाला होता. तो चालून चालून दमला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसला. दमल्यामुळे त्याला तिथे झोप लागली. तितक्यात तिथे काही माकडे आली. त्यांनी गाठोडे सोडले, त्यातल्या टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसली. टोपीवाला उठला आणि बघतो तर काय, गाठोड्यात टोप्याच नव्हत्या. त्याला झाडावर माकडे दिसली. त्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या. टोपीवाल्याने माकडांना भीती दाखवली. माकडांनीही टोपीवाल्यांना भीती दाखवली. टोपीवाला घाबरला. टोपीवाल्याने माकडांवर दगड फेकले. माकडांनी झाडावरील कैऱ्या तोडून टोपीवाल्यावर फेकल्या. टोपीवाल्याने नंतर युक्ती केली. त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर जोरात आपटली. माकडांनीही आपल्या डोक्यावरील टोप्या खाली फेकल्या. अशा प्रकारे टोपीवाल्याला त्याच्या टोप्या परत मिळाल्या. तात्पर्य: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.